कथेचं नाव दान. लेखक सचिन देशपांडे. श्रोतेहो नमस्कार. मी मंजिरी धामणकर कथा मंजिरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खूप छान प्रतिसाद तुम्ही देताय या माझ्या चॅनेलला आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल, बेल आयकॉनही दाबलाच असेल. तर आज ऐकूया कथा दान. लेखक सचिन देशपांडे. अवंतिकाबाईंनी आज त्यांच्या सुनेला अक्षताला बाहेर भेटायला बोलवलं होतं. अमुक अमुक ठिकाणी ह्या वेळी. बस. बाकी कशासाठी, काय काम आहे वगैरे काहीही बोलल्या नव्हत्या त्या. अक्षताही अर्थातच खोलात न शिरता तयार झालेली. प्रचंड लाडक्या होत्या त्या दोघी एकमेकींच्या. अगदी अक्षताचं लग्न झाल्यापासूनच अवंतिकाबाईंच्या एकुलत्या एका मुलाशी, अक्षयशी माय लेकींचंच नातं होतं दोघीत. जरी एकमेकींपासून आता त्या तासाभराच्या अंतरावर राहत होत्या. तर अवंतिकाबाई बरोबर 11:15 आपल्या घरून निघाल्या. तत्पूर्वी त्यांनी भिंतीवरच्या फोटोतल्या आपल्या मिस्टरांकडे बघत त्यांची माफी मागितली, हात जोडले आणि बाहेर पडल्या त्या. 11:30 वाजता अवंतिकाबाई बरोबर ठरलेल्या जागी पोचल्या. त्यांनी दुरूनच पाहिलं होतं अक्षताला आधीच तिथे येऊन थांबलेलं. अवंतिकाबाई अक्षताजवळ गेल्या. अक्षताने त्यांना वाकून नमस्कार केला. अवंतिकाबाईंनी तिच्या गालावर आपला हात ठेवला थोडा वेळ आणि हलकसं हसत मान हलवली त्यांनी. कशी आहेस बाळा? मी बरी आहे आई, तुम्ही कशा आहात? छान आहे. आणि बरं का, छान आहे असंच म्हणावं ग, बरी आहे कशाला. बरं चल, आपल्याला नरोत्तम दासकडे जायचंय. नरोत्तम दास म्हणजे ज्वेलर? का हो आई? अगं तू चल तर. अक्षताचा मूळ स्वभावच खुसपट काढत बसण्याचा नव्हता. त्यामुळे सासूबाई चल म्हणाल्यावर ती त्यांच्याबरोबर निघाली. नरोत्तम दास ज्वेलर्सच्या दुकानात तुरळक लोक होती, पण जुनं गिऱ्हाईक आलेलं बघून नरोत्तम शेठ स्वतः सामोरे गेले. नमस्कार चमत्कार झाल्यावर, त्यांना दोघींना बसायला खुर्च्या दिल्यावर, त्यांच्यासाठी कोकाकोला मागवल्यावर नरोत्तम शेठने विचारलं अवंतिकाबाईंना त्यांच्या येण्याचं प्रयोजन. अवंतिकाबाईंनी त्यांची हँडबॅग उघडली आणि आतून एक मंगळसूत्र काढलं. त्यांचं स्वतःचं मंगळसूत्र. अक्षताने ते लगेच ओळखलं होतं, कारण ते खूपच आवडल्याने तिनेही स्वतःसाठी सेम डिझाईनचं मंगळसूत्र बनवून घेतलं होतं. आईंनी पर्समधून मंगळसूत्र काढलेलं बघून अक्षता आता पुरती भांबावली होती, पण स्वभावानुरूप गप्पच होती ती. हां नरोत्तम भाई, मी बोलले होते ना फोनवर, हेच ते मंगळसूत्र तुमच्याकडेच केलेलं. हा ताई, आपण बनवलेला हर ॲटम आपल्या डोक्यामध्ये फिट असते. बोला काय हुकूम? हे मंगळसूत्र मोडायचंय, खरं तर काढायचंय. म्हणजे विकायचंय नरोत्तम भाई. 3 तोळे आहे. तुमची घट वगैरे धरून आजची किंमत सांगा मला. घाई नाहीये काही. हे ठेवा तुमच्याकडे, मी परत फोन करीन. ताई, तुम्ही लोक आपले पुराने कस्टमर आहे, चोखा व्यवहार करणारे. तुमचा हा विकायचा बात फायनल असेल तर तुम्हाला मी करेक्ट भाव सांगते, पण पुण्यांदा विचार करायचा तर करा. पूर्ण विचारांतीच तुमच्याकडे आली आहे मी नरोत्तम भाई. तुम्ही भाव काढा, मी उद्या फोन करेन तुम्हाला. येते मी. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्णा ताई, आवजो. अक्षताकडे बघत चल अशी मान हलवत अवंतिकाबाई जागेवरून उठल्या. अक्षताही त्यांच्या पाठोपाठ उठली. दोघी दुकानाबाहेर आल्या. आई अहो प्लीज सांगाल का आता तरी, ते काय होतं? म्हणजे तुमचं इतकं प्राणप्रिय मंगळसूत्र तुम्ही चक्क विकताय का हो आई? बऱ्याच दिवसात त्या मणीचा रवा साधा डोसा नाही खाल्ला ग, आणि बऱ्याच दिवसात त्याची फिल्टर कॉफी नाही प्याले. जाऊया, इथे उन्हात उभ्यानी बोलण्यापेक्षा तिथे बसून बोलूया. चल. अक्षता पुन्हा चालू लागली चुपचाप अवंतिकाबाईंच्या बरोबर. 8 मिनिटात त्या दोघी मणिभुवनमध्ये पोहोचल्या. पंख्याखालचं एक टेबल पकडून बसल्या दोघी.
अवंतिकाबाई ग्लासभर पाणी प्याला आणि ओढणीच्या एका टोकाने त्यांनी तोंड पुसलं. हां, बोल बाळा, काय म्हणत होतीस? आई अहो, मी काय म्हणणार? काय बोलणार मी? वाट बघतेय फक्त तुम्हीच काही सांगायची. हां, तू मला विचारलंस ना की हे इतकं प्राणप्रिय असलेलं मंगळसूत्र मी का विकतेय? मला एक सांग, ते ज्या व्यक्तीच्या नावाने मी गळ्यात घातलं होतं त्या प्रिय व्यक्तीचे प्राणच राहिले नसतील आता, तरीही मी हे उराशी कवटाळून बसायचं? अहो अहो आई, एक मिनिट, मी संपवते आधी. तुझ्या सासरे बुवांबरोबर 30 वर्ष संसार केला मी, आनंदाने. अगदी तृप्त होतो आम्ही, परम सुखी होतो एकमेकांच्या बरोबर. पण ते गेले मला सोडून, मला एकटीला मागे टाकून. 5 वर्ष झाली. ढाळले की अश्रू बरेच, हळहळले की त्यांच्या आठवणीत बरीच. पुरे झालं ना. 55 होते ते जेव्हा गेले तेव्हा, आज 60ची आहे. आणि एकंदर तब्येत बघता कमीत कमी आणखीन 15 वर्ष तरी काही मी मरत नाही. मग आता ही पुढची 15 वर्षही मी अशीच अश्रू ढाळत ऊर बडवत जगायची का? 5 वर्ष पाळला की शोक, बस झालं. आई 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 अहो, तुम्ही हे काय, आय मीन, हे असं कसं बोलू शकता तुम्ही? का? काय चुकीचं बोलते मी? मी ठरवलंय अगं पुढे जाण्याचं. तुम्ही काय ते मूव्ह ऑन का काय म्हणता ना, ते करायचं. मूव्ह ऑन? हो, मी लग्न करायचं ठरवलंय. 2-1 वर्ष झाली आम्ही ओळखतो एकमेकांना. खूप बोलतो आम्ही एकमेकांशी. खूप छान व्यक्ती आहे ग ती. बायको गेली आहे त्यांची आणि एकुलती एक मुलगी ऑस्ट्रेलियाला असते. आम्ही अतिशय मनापासून आत्यंतिक आत्मीयतेने या बंधनात अडकू इच्छितोय. आणि हा निर्णय अंतिम आहे माझा. अहो पण बाबा, आय मीन अक्षय. चल निघूया. तू आलीस माझ्याबरोबर, खूप बरं वाटलं ग. त्या मंगळसूत्राचे 1.25 लाख तरी आले तरी बस आहे. आणि खरं तर मी दागिना नाही तर आठवण मोडीत काढतेय, अगदी ठरवून. त्यातून मिळणारे पैसे हा इतकी वर्ष त्या आठवणीत अडकून राहिल्याचा मोबदला आहे माझ्यासाठी. एकीकडे डोसा खात खात, कॉफी पीत पीत, अगदी सहजपणे इतकं बोलून अवंतिकाबाई उठल्या आणि हॉटेल बाहेर आल्या. त्यांच्या पाठोपाठ अर्थातच अक्षताही, कंप्लीट भारावलेली. अवंतिकाबाईंनी एका रिक्षेला हात करत ती थांबवली आणि सायनला येणार का विचारलं. तो हो म्हणाल्यावर त्यांनी अक्षताकडे पाहिलं आणि तिला हलकीशी मिठी मारली. नीट जा बाळा, काळजी घे. पोचलीस की फोन कर. हो आई, तुम्ही काळजी घ्या. आणि आई एक सांगू, आय रिअली अडोर यू आई. तुम्ही ग्रेट आहात हो, खरंच. आय रिअली मीन इट. आता अक्षताने कडकडून मिठी मारली अवंतिकाबाईंना आणि भरलेल्या डोळ्यांनीच ती रिक्षात बसली. अवंतिकाबाई पाठमोरा रिक्षाला हात करत उभ्या राहिल्या तिथे बराच वेळ. हॅलो, नमस्कार अवंतिकाताई. मी उमा बोलतेय, अक्षताची आई. हां, नमस्कार उमाताई. बोला, कशा आहात? आता छान आहे हो. हे सगळं फक्त तुमच्यामुळे बरं. का हो, असं का म्हणताय? अहो ताई, अक्षता तयार झालीये. अरे वा, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. तुमच्यामुळेच हो ताई, खरंच. पण कसं तयार केलं हो तिला? मी आणि हे गेले 2 वर्ष मागे होतो अक्षताच्या, पण दादच देत नव्हती हो. मी थेट असं काही बोललेच नाही तिच्याशी. म्हणजे? अहो म्हणजे लहान मुलांना भरवताना बघा, ते काही केल्या तोंड उघडत नसतं. आपलं नाना प्रकारे समजावून होतं, गाणी गोष्टी म्हणून होतात, पण ते मूल ढिम्म असतं. मग अचानक काहीतरी सुचून आपण एक खोटा घास आपल्या तोंडात टाकतो. जिभेच्या टोकानी एकदा ह्या गालात तर एकदा त्या गालात, असा तो तोंडातल्या तोंडात घोळवल्यासारखा करतो. मग जरा जास्तच तोंड हलवत तो घास चावत असल्याचं भासवतो. आणि मग आवंढा गिळत जोरात हा असं करत
आव असतो तोंडाचा. आपलं रिकामं तोंड पाहून त्या पोराला मग वाटतं आपण जेवलो. मग ते पोर खळखळून हसतं आणि आपल्याकडून घास घेण्यासाठी आ करतं. बस, मीही अगदी हेच केलं. अक्षताला पुनर्विवाहासाठी फक्त मानसिकदृष्ट्या तयार केलंय मी, तिच्याकडून काहीही वदवून न घेता. बाकी पुढचा निर्णय तिचाच होता, जो तिने तुम्हाला सांगितलाय. एकाच दिवशी एकाच वेळी सासू आणि सुनेला वैधव्य येणं हा नियतीचा घाला होता. बाप लेकाचं कार ॲक्सिडेंटमध्ये ऑन द स्पॉट जाणं हा त्या दैवाचा क्रूर खेळ होता, ज्याची झळ सोसली की आम्ही दोघींनी तब्बल 5 वर्ष. माझा संसार निदान 30 वर्ष तरी झाला होता हो, पण अक्षताचा तर 3 वर्षही नव्हता झाला. मग माझ्या मानाने त्या पोरीनी फारच सोसलं की नाही. म्हणूनच जेव्हा मागच्या आठवड्यात तुम्ही मला तिचं पुन्हा लग्न लावून देण्याबद्दल विचारलं, मला तर माझ्या पोटच्या लेकीला स्थळ सांगून आल्याचा आनंद झाला होता. आणि ती तुमचं ऐकतच नाहीये हे कळल्यावर मग मी ठरवलं प्रयत्न करून बघायचं. आणि बघा, मी पास झाले. पण मी काय सांगितलं नेमकं अक्षताला ते मात्र विचारू नका बरं का मला. बरं, नाही विचारणार, तुम्हालाही आणि अक्षतालाही. पण एक सांगते, अगदी पोटच्या पोरीसारखी माया केलीत हो तुम्ही अक्षतावर, सासू असूनही. कन्यादान हे श्रेष्ठ दान समजलं जातं ना. पण एका सासूने आपल्या वैधव्य आलेल्या सुनेचं केलेलं दान त्याही पेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे अवंतिकाताई. अवंतिकाबाईंनी फोन ठेवला. वाहणारे डोळे त्या पुसतच होत्या तेवढ्यात दारावरची बेल वाजली. एक माणूस उभा होता दारात. नरोत्तम सेठ ने ये आपका मंगलसूत्र आपको देने को बोला है मैडम, आप उनको प्लीज फोन करके बताओ मंगलसूत्र मिला करके. हाँ, थैंक यू, मैं फोन करूंगी उनको. दार लावत डबी उपडी करत आपलं मंगळसूत्र तळहातावर घेतलं अवंतिकाबाईंनी. छातीशी घट्ट कवटाळून घेत डोळे मिटून उभ्या राहिल्या त्या. काही वेळाने डोळे उघडत मिस्टरांच्या फोटोकडे बघून बोलल्या, अहो 2 दिवस स्वतःपासून दूर ठेवणार होते मंगळसूत्र ठरवूनच, म्हणून माफी मागितली हो तुमची त्या दिवशी घरून निघाले ना तेव्हा. आणि त्यानंतर आपल्या पतीच्या फोटो शेजारीच असलेल्या आपल्या लाडक्या लेकाच्या फोटोकडे बघत त्या बोलल्या, तूही मला माफ कर रे राजा. तुझी बायको मी पळवली तुझ्याकडून, पण तिच्या दृष्टीने हेच अतिशय योग्य होतं राजा. आपल्या छातीवर दगड ठेवत सुनेचं दान केलंय मी, आणि खात्री बाळग, ते दान फुकट जात नाहीये ना याची आमरण काळजी घेईन मी. तू निश्चिंत राहा बाळा.